नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट सध्या समोर आहे. खास करून जिल्हा बँकेच्या शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे, कारण की जिल्हा बँकेने शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आणि तो निर्णय म्हणजे की 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत 3 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेतलेले आणि वेळेमध्ये परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचं व्याज माफ करण्याचा निर्णय सोमवारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. त्यासोबत आपल्या शेतकऱ्यांसोबतच जी काही आपले नोकरी इच्छुक मुले असतील त्यांच्यासाठी सुद्धा लिपिकांच्या 220 जागा भरण्याचा विशेष निर्णय सुद्धा या बैठकीमध्ये गेला असून 17 फेब्रुवारी रोजी याबाबत विशेष बैठक सुद्धा होणार आहे. आणि विशेष म्हणजे की हा लाभ फक्त वेळेत कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार असून थकबाकीदार शेतकरी बांधवांना मात्र याचा लाभ मिळणार नाही. आणि मागील आर्थिक वर्षात जिल्हा बँकेने 2 लाख शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं होतं. आणि कर्ज वाटपातील अडचणी तसेच थकबाकीदार संस्थांवर कारवाई आणि कर्ज वाटप करताना आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसते व केवायसीच्या अभावामुळे अडचणी निर्माण होत आहेत. आणि त्यामुळे जे काही थकबाकीदार शेतकरी आहेत त्या थकबाकीदार शेतकऱ्यांना सुद्धा OTS अंतर्गत मुदतवाढ दिली आहे. आणि 1 कोटीपर्यंत कर्ज थकीत असलेल्या 3 संस्थांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू आहे. आणि त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की दगडी बँक आणि नाट्यगृह विकसित करणार, त्यासोबत शहरातील ऐतिहासिक दगडी बँक आणि बँकेच्या नाट्यगृहाचा विकास करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला असून दगडी बँकेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार असून उत्पन्नासाठी नवीन पर्याय शोधले जाणार आहेत. आणि त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की बँकेने ॲग्रिकल्चर हेड अंतर्गत 100 कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली असून हा प्रस्ताव सुद्धा SBIकडे पाठवण्यात आला आहे. आणि तांत्रिक तपासणी अंतर्गत कर्ज जो काय तो निर्णय होणार आहे. तर विशेष म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी जो काही हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे की जे काही शेतकरी आपल्या वेळेमध्ये कर्ज परतफेड करणार आहेत तर महत्त्वाचं म्हणजे की 31 मार्च 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2024ला कर्ज घेतलं होतं तर 1 एप्रिल 2024ला घेतलेलं कर्ज जर शेतकरी बांधवांनी 31 मार्च 2025 पर्यंत परतफेड केली असेल आणि ते शेतकरीचं कर्ज आहे तर ते कर्ज 3 लाख रुपयापर्यंत असेल तर या 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज जे वेळेत परतफेड करणारे शेतकरी आहेत तर या शेतकऱ्यांचा संपूर्ण व्याज माफ करण्याचा निर्णय हा आपल्या जळगाव जिल्हा बँकेने घेतलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की सोमवारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. तर या निर्णयाच्या किंवा या बैठकीसह बँकेचे अध्यक्ष संजय पवार, त्यासोबत आमदार अमोल पाटील, त्यासोबत एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर, ॲडव्होकेट सतीश पाटील, ॲडव्होकेट राणी खडसे आणि इतर संचालक मंडळ जे आहेत ते उपस्थित होते. आणि त्यांनी विविध उपक्रमांवर सुद्धा चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तर आपले जास्तीत जास्त जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची अपडेट आहे की त्यांनी जर 31 मार्च 2025 पर्यंत आपल्या कर्जाची परतफेड केली तर त्यांना कुठलंही व्याज जे आहे ते लागणार नाही. आणि त्याचं व्याज माफ करण्याचा निर्णय जो आहे तो बँकेने घेतला आहे. आणि हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळे आपले जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा निर्णय ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना कर्ज भरायचं असेल त्यांना 1 रुपया सुद्धा व्याज लागणार नाही. आपल्या एका शेअरमुळे हा शेतकऱ्यांना फायदा होईल. तर नक्की शेअर करा. जळगाव जिल्ह्यातील आपले जे काही WhatsApp ग्रुप असतील, Facebook ग्रुप असतील तिकडे सगळीकडे माहिती नक्की शेअर करा. चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.